उलट इतकी मेहनत करतोय ते बघून पडलीस कशी? सराव करून घेतेस का पडण्याचा? मग तोंडावर पडायची सवय करून घे. तुझी पात्रता नाही इथे आमच्या बरोबर बसायची. निघ. चक्र आहे हे नेत्रा, फिरणार. आज तुझ्या बाजूनी, उद्या माझ्या बाजूनी. पुन्हा जेव्हा हे चक्र माझ्या बाजूने फिरेल ना, तेव्हा तुम्हा सगळ्यांचा अंत निश्चित. मला सुद्धा हेच वाटत होतं. शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचते. या चौथ्या पेटीतल्या पानावरच्या ओळी देवलोकाची ऊर्जा म्हणजे दैवी ऊर्जा. मला असं वाटत होतं की याचा देवीच्या देवळाशी काहीतरी संबंध आहे. आणि चौथी पेटी सुद्धा तिथेच होती ना, देवीच्या देवळात, देवीच्या चरणाशी. करेक्ट आहे. आपल्याला चारही पेट्या वावशीत वेगवेगळ्या ठिकाणी सापडल्यात. याचा अर्थ पाचवी पेटी सुद्धा वावशीतच असू शकते. कलियुगे महायुद्ध दुष्ट शक्तीशी कराया, व्यूह रचिले देवी पंचपेटिका चिपाया. शोध घेण्याचं गाठावे विसवेस गाव, देवी प्रगटली तेथ तिथला विरोचका गाव. ग्रंथातल्या या श्लोकांच्या अर्थाप्रमाणे पाचही पेट्या वावशीमध्येच आहेत. मला असं वाटतं आपल्यातल्या कोणीतरी एकाने देवळात जायला हवं. पण त्याआधी एकदा आपण आबांशी बोललं पाहिजे. अशी काय या संकेताचा संबंध जर त्या पाचव्या पेटीशी नसेल तर, म्हणजे याचा संबंध जर दुसऱ्या कशाशी असेल तर आबांशी बोलल्यावर आपल्याला ॲटलिस्ट अंदाज येईल. मामांना सांग की तिथे घडणारी प्रत्येक छोटी गोष्ट, म्हणजे गावात काही घडत असेल किंवा देवळात किंवा देवळाच्या परिसरात काही घडत असेल तर ते आपल्याला कळायला हवं. बघ बघ, डोळ्यात डोळे घालून विचार जाप मला. बघ. फक्त देऊळ दिसलं, हो आबा. आणखी काहीच दिसलं नाही. नाही आबा, काहीच नाही. म्हणजे बघ ना, एखादी घटना किंवा एखाद्या व्यक्तीचा वावर. नाही, कोणती घटना नाही दिसली, कोणी व्यक्ती नाही दिसली, काहीच नाही. फक्त देवी आईचं देऊळ दिसलं आबा. आबा, तुम्हाला काय वाटतं देवी आईला काय सांगायचं असेल या संकेतातून? नाही अद्वैत, मलाही याचा अर्थ कळत नाहीये. म्हणजे कुठली घटना नाही, कुठल्या व्यक्तीचा वावर नाही, मग कसा कळणार या सगळ्याचा अर्थ? आबा, विरोचकाची वशीकरणाची शक्ती संपली आणि त्याच वेळेला मला हा असा संकेत आलाय. त्यामुळे या संकेताचा अर्थ जाणून घेणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे आबा. मला एवढं कळतंय की देवी मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. कदाचित असा अंदाज बांधता येऊ शकतो, देवी आईच्या देवळाच्या संबंधीच काहीतरी घडणार असेल. कसं फसवलं बघितलं तुझ्या डोळ्यात. मग अजूनही बघतोय. झालो मी वश? नाही,
कारण विरोचकाकडे त्याची वशीकरणाची शक्तीच उरली नाहीये. तू मला बिंडूक म्हणतेस ना, खरी बिंडूक तू आहेस. शक्ती नसताना सुद्धा मला वश करण्याचा प्रयत्न करतेस, डोळ्यात डोळे घालायला सांगतेस. एवढं सगळं घडून सुद्धा मी शांत काय माहितीये, कारण तुझा अंत आता जवळ आलाय आणि तो नेत्राच्याच हातून होणार. मग मी कशाला धडपड करू ना. मी शांतच राहणार आणि तुझा अंत पाहणार. माझ्या ममताचा, माझ्या आईचा तोच सूड असेल.